राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आणि शूर आयांचे आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात सध्या तणावाचं वातावरण आहे। लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून 2 गटात झालेला वाद आता चिघळला असून त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत। एका महिलेला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संतापाची लाट उसळली असून गावात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नेमका काय आहे हा वाद पाहूयात शिवशाही न्यूज बुलढाणा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे यांच्या विशेष रिपोर्टमधून। बुलढाण्यातील चिखला गाव एरवी शांत असणाऱ्या या गावात 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री शूर आयांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आणि वादाची ठिणगी पडली। ही जागा ग्रामपंचायतीची आणि अपुरी असल्याचा दावा करत एका गटानं पुतळा हटवण्याची मागणी केली। मात्र 20 फेब्रुवारीला याच मुद्द्यावरून 2 गट समोरासमोर आले। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि याच गोंधळात संजीवनी वाघ या महिलेला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा धक्कादायक आरोप झाला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि संपूर्ण जिल्हा हादरला। महाराजाची स्थापना 3 तारखेला झालेली अज्ञात व्यक्तींची आता परत झालं ना सगळे काय नेमका प्रकार घडला होता, कधी स्थापना झाली, काल काय नेमका वाद झाला? 3 तारखेला घेऊन टाकतो त्यांना, थांबा तुम्ही काय येऊन राहिलं? ठीक आहे, मी देतो तुम्हाला नोट कोण राहिला? ठीक आहे, सोडून दे, ओके रोल ताई। 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता। दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही पंजारी समाजाच्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं। आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू। त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ। आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली, आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली। वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली। त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचानं सांगितलं होतं मला। सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही। त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी। मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो होतो, त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजांचा नागराला बांधून नाला तोडून न्यायचं। मी सांगितलं मी होऊ देणार नाही। त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते। PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSI ला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं, माझ्या अंगावरचे कपडे पाडले। मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे, मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत। व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले आहे। माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही। एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा, आणि हे जेवढे मी नावं देईन, रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ, असं मला त्यांनी सांगितलं होतं। तुम्हाला परत स्टेटमेंट द्यायचंय, त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत। आणि मी जेवढे मला घेरून होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले, आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे। त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेलं आहे त्या पोराने, आणि मला तर असं मारलेलं आहे, तुम्ही फक्त माझा जीव वाचला। जर कधी सानप साहेब माझा मोठा भाऊ लुटत नव्हता तर राजू सोरणे नावाचा पोरगा माझ्या डोक्यात दगड पण घालत होता, त्याने दगड उचलला होता, तसं पाहतच माझ्या भावाने तो ढकलला म्हणून मी वाचले नाही। जसे आपले संतोष भाऊ गेले तशीच आज मी गेले असते, आज तुमच्या समोर नसते। तर माझी सर्व प्रशासनाला, सगळं तुम्ही पत्रकार लोकांना सगळ्यात जास्त व्हायरल करा, त्याला पकडा आणि ते सजा द्या। असं नका करू की आज पकडलं उद्या सोडा, असं नका होऊ देऊ। एवढीच माझी प्रशासनाला विनंती। मला मारणाऱ्या महिलांवर अत्याचार करणारे किती आरोपी असू शकतात गावात? तो टोटल समाज होता, पण मला घेरलेला 30-40 जण होते।
30 जण होते. तर त्या 30 जणांनी लाता मारल्या, मला पाय धरून असं फरकाडलं त्यानं पूर्ण. माझ्या उजव्या पायाला घासलेलं आहे. म्हणजे त्यानं जसं पिक्चरचे सगळे पिलेले होते. सरपंचान 3 बॉक्स दारू आणून पाजलेली होती त्याला. त्या पिक्चरचा सीन होतो की नाही, हिरोईनला मदत घेऊन मारते त्या, हो पूर्ण नियोजित होतं. ते फक्त आम्हाला माहिती नव्हतं. आमचे लेकरं पण इथं होतं. 2 घंटे माझी मुलगी म्हणून माझी भाषी गायब केली होती. 2 घंटे. 1.5 वर्षाची मुलगी, एवढंही ध्यानात नाही आलं. रोज आम्ही गावात राहतो की माझी पोरगी 4 वर्षाची. 2 घंटे पोरगी भेटत नाही. जेव्हा DSP साहेब येतात तेव्हा त्या कोपऱ्याला पोरगी सापडती. आम्ही सगळे इथं, आम्ही PSI साहेब सांगतो की आमची पोरगी नाही, तरी PSI साहेब त्याला विचारते पोरगी कुठे, त्याच्यानंतर पोरगी आम्हाला सापडते तिथं. म्हणजे ती आम्ही तर नाही नेली, आम्ही तर इथंच होतो. आता तुमची काय भूमिका असते? माझे 12 वर्षाची भाषी आहे. तिच्यावर पण यांनी मारायचा प्रयत्न केलेला आहे. नखल लागेल, गळ्यात आवाज, पोस्को दाखल व्हावं. सगळे गुन्हे जे मी सांगत ते गुन्हे दाखल व्हावं. कायद्यानुसारच व्हावं, पण गुन्हे दाखल व्हावं आणि त्याला सजा व्हावं. त्याला फक्त अटक नाही होऊ, त्याला सजा व्हावं अशी माझी प्रशासनाला विनंती. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले, आम्ही या प्रकरणी आतापर्यंत 37 जणांवर गुन्हे दाखल केले असून 23 जणांना अटक केली आहे. गावात अतिरिक्त पोलीस कुमक तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून 2 समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे. ग्रामचिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तसेच ग्रामचिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी. कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणालाही काही अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गावचे सरपंच गणेश काकड असल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. पोलिसांनी काकड यांना अटक केली असली तरी दुसऱ्या गटानं हे आरोप फेटाळले. हा महिलांमधील आपापसातील वाद असून एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा दावा OBC समाजाकडून केला जातोय. मी रेणुका सोनाजी गरकर, ग्रामपंचायत चिखला. माझा नवरा रोजगार सेवक आहे. आमच्या गावात कोणता जातीभेद होत नाही. आमच्या गावात सर्व सामाजिक लोक सगळे म्हणजे आपले सगळे जयंत्या साजऱ्या करतात. कोणी जातीभेद पण करत नाही. सगळे आमचा कोणताच शिवाजी महाराज माझ्या वडिलांच्या घरात माझ्या छातीत दगड आहे. आम्ही कोणताच विरोध करत नाही. आमच्या समाज पण राजमाता जिजाऊचे शिवरायांचे संस्कार आहे. आमचा माई संस्कार नाही. आमचा सरपंच सगळ्यात चांगला आहे. गावगावच्या सरपंचापेक्षा चांगला आहे. कारण की तो सरपंच प्रत्येक कार्यात उभा आहे. प्रत्येक कार्यात उभा राहून सगळ्या लोकांना मार्गदर्शन करते. एकच माने मी या गावची नागरिक आहे. माझा नवरा अटक केलेला आहे आणि ते ग्रामपंचायतचे ऑपरेटर असून त्यांना अटक केलेली आहे. गावगावचे असे तर बरेच आमच्या गावची लेकरं अटक केले जे उद्या पेपरला बसू शकत नाही. ते पेपरला बसले पाहिजे. आमच्या माणसांना सुटका झाली पाहिजे. आणि घरात दगडफेक बाहेरून हे लावलं कशासाठी? गावातले लोक येतात कशासाठी? आमच्या गावात त्यांना दांडके घेऊन यायचं काम काय आहे? बाहेर आमचे माम भाऊ गजानन नागरे गावात नाही. आम्ही पाहू बेजार एक तर फोनही लागत. आमच्या गावच्या काही बायांचा अपहरण झालेला आहे. आमच्या बाया आम्हाला मिळून द्या. आमच्या बाया आम्हाला पाहिजे. ज्योती मुंडे परत नागरेची बाई आम्हाला भेटली पाहिजे. आमच्या बाया पण यांना गेलेल्या आहेत. आमच्या बाया आम्हाला भेटली पाहिजे. आमच्या मुलं आम्हाला भेटली पाहिजे. आणि आमच्या माणसाला सत्य न्याय भेटला पाहिजे. पेपरला बसता आलं पाहिजे. दरम्यान या वादात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली आहे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
जर 25 फेब्रुवारीपर्यंत न्याय मिळाला नाही तर 26 तारखेला मराठा समाज चिखल्यात एकवटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे. ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे. सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उकडून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत. म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे. ती 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का, 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती. इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली. एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय एक बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं. त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे. शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा. ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही. त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता. छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते. याच्यात 120 ब लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला, कारण यांना सगळ्यांना मोका लागतो. 120 ब खाली हे सगळेजण येतात. हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला च्या नंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार. मी त्यांना माईक मधूनच सांगितलं की SP साहेबांनी, DYSP साहेबांनी सगळ्यांनी सांगितलंय की गुन्हे दाखल होणार, एकही आरोपी याच्यातला सोडला जाणार नाही. ज्या पद्धतीने जॉब दिला जाईल, कारण ती रात्री घाबरलेली होती, तिचा डबल जॉब घेणं गरजेचं आहे. आता तिचा जॉब त्या लेकरांचा 12 वर्षाच्या मुलीचा पाय मोडलेल्या एका मुलीचा जॉब घेणं गरजेचं आहे. त्या जॉबनुसार सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलंय. आणि आम्ही SP साहेबांवरती परत पोकळे साहेब आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, DYSP साहेबांवरती विश्वास ठेवलाय की सगळ्यांना अटक करतील. त्यांनी नाही केलं तर 25 तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू. 25 तारखेनंतर तारीख डिक्लेअर करू. आज मी जाहीरपणाने सांगितले सगळ्यांनी शांत राहायचं, आपण आपल्या गावाकडे शांततेत सगळ्यांनी जायचं. रोहित पवारांनी स्टेटमेंट दिलंय की पत्रकारांमध्ये दिसली की अजित पवार यांचा घातपात झालेला आहे. तुम्हाला वाटतं का घातपात झालेला आहे? आता काय झालंय आणि काय नाही त्यांच्या कुटुंबाला जर शंका असली तर तपास व्हायला पाहिजे, परंतु आमचा चांगला माणूस तरी एक गेला तर तो परत आता येणार नाहीये त्यांच्या चुकांमुळे. पण यांना वाटत असलं तर चौकशी झाली पाहिजे. वर्षी संतोष देशमुख यांचे जे भाऊ देशमुख यांनी एक असा आरोप केला की जो कृष्ण आंधळे आहे हा 3 वेळा गावात येऊन गेला मसाजोगमध्ये ते गंभीर बाब आहे. त्याच्यावरती तर एक गृह मंत्रालयाला कळवलं की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असं तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे. आणि यांचं काय झालंय बघा आता या टोळीचा पुरा खेळ संपत आलाय जवळपास. ही जे लाभार्थी टोळी होती ना, खून करणे, अपहरण करणे, जमीन बळकावणे,
जमीन बळकावल्याच्या नंतर त्यांनी त्या राखा वाळू हे काढणं, पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्रभर काढून पैसे काढणे, ही टोळी जवळपास जेलमध्ये जात आली. त्यामुळे त्यांना ना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही. त्यामुळं हे असे कृत्य घडून आणायला लागले. आता महादेव मुंडेंचं प्रकरण मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता, नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढं येईलच आता, कारण हे यांनी एवढी चूक केली ना धनेनी यांनी ही विनाकारण ही असली टोळी वाढून ठेवलीमुळं त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. आता या गुंडगिरीची यांना सवय लागली, पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालंय. त्यामुळे हे पूर्ण बिथरल्यावर झाले. आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता कुजबूज सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. कारण आमची मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची, पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीन आता. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी. आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाही. कारण जाती दंगल झाल्यावर काय, चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्या, ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे. की लाभार्थी टोळी त्यांच्या जातींना रोखलीच पाहिजे. आणि धन्याचे वारंवार डावं करतो ना ते त्यांनी थांबविलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी. धनंजय देशमुखांना माहिती पडतं, पोलिसांना का माहिती पडतं नाही त्याच्यावरती आता मी धनंजय भैयाला बोलतो देशमुखांना की काय परिस्थिती आहे. मला आज आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही, ते असेल तर गृह मंत्रालयाला सांगू. मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार. नसता ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो. पूर्ण कुटुंबा त्यांच्या जीवावर बेतू शकतं. ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते. त्याला हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेनं घेणं खूप गरजेचं आहे. वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. 26 तारखेला सुनावणी द्यावं. तू कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी. चल धन्यवाद. सध्या चिखला गावात पुन्हा एकदा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलाय. जागा बदलणार नाही या भूमिकेवर मराठा समाज ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांनीही परस्पर विरोधी तक्रार दाखल करत दुसऱ्या बाजूवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने नांदत होतो. आणि फक्त जरांगिरी इथे येऊन या गावामध्ये ज्या प्रकारचे ही जी कायदा सुव्यवस्था बिघडली ती फक्त जरांगीमुळे, त्याला कारणीभूत जरांगे आहे. म्हणूनच आम्ही वारंवार सांगतो की या भागातली जनता शुद्ध आहे, सगळ्या जाती धर्माचे. या भागातला एकही माणूस जातीवादी नाही, एकही माणूस कुठल्याही जाती धर्माचा असो. त्यामुळे फक्त हे बिघडवण्याचं काम जरांगेनं बाहेरून येऊन केलं. ज्यावेळेस जरांगे बरोबर होता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जरांगे योग्य म्हटलो. मी स्वतः शिंदे येथे पुतळ्याला ज्यावर विरोध झाला लोणारमध्ये, सगळ्यात पहिले मी जाऊन त्या ठिकाणी महाराजाचा पुतळा बसवण्याचं काम केलं. मी काय उपकार नाही केले. महाराज आपलं दैवत आहे, आपल्या दैवतासाठी आपण लढलो पाहिजे. नंतर पुतळा बसवताना मी आणि जरांगे खांद्यावर खांदा लावून त्या ठिकाणी होतो. तुम्ही सगळ्यांनी मीडियावर बघितलं असेल, फोटोमध्ये बघितलं असेल. आम्ही त्या ठिकाणी पुतळा बसवला. पुतळ्याला कोणाचाही विरोध नाही, पुतळ्यासाठी कोणी विरोध करणार नाही. जे काय आमचं म्हणणं आहे, खरं जे सत्य आहे ते समोर आणा आणि ते सत्य आहे. या ठिकाणी आम्ही चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही. आणि भविष्य काळात जर चुकीच्या गोष्टी कोणी करेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही म्हणत नाही की सगळं संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी चुकीचा आहे, परंतु त्यातले काही चुकीचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण करतात ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही सगळेजण सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी काम करतो. अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी लढतो. अनेक वर्षापासून सगळ्या जाती धर्माच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जातो. अशा पद्धतीचं आम्ही समाजकारण राजकारण करत असताना जर या ठिकाणी बदनाम केलं जात असेल आणि खऱ्याची बाजू जर आम्ही घेत असेल, खऱ्यासाठी लढत असेल आणि आम्हाला कोणी जातीवादी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. जातीवाद कोण करतं हे या ठिकाणी तपासून बघितलं पाहिजे. पोलीस यंत्रणा, या देशातल्या सगळ्या यंत्रणा त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करा. सत्य काय ते बाहेर आणा.
जर सत्य असेल तर आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊ वेळ प्रसंगी आणि चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी ठोकून काढू, परंतु सत्य काय ते समोर आणा. तुम्ही भाषणादरम्यान उल्लेख केलाय की आमच्याकडे पुरावा आहे व्हिडिओ, नेमकं काय? त्या ठिकाणचे काही पुरावे आहे, काही व्हिडिओ आलेले आहे, त्यामध्ये दिसतंय की काय काय झालं, कशा पद्धतीचं झालं, जे काही पुरावे आलेत त्याच्यात दिसतंय की कपडे फाडताना हे करताना काही काही दिसतं की कोण आपसात महिला आणि कोण महिला त्यांच्या परिवारातल्या, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर येत आहेत, त्या दिसत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ते पुरावे उद्या पोलीसवाल्यांना आम्ही देतोय, सगळ्या पोलीस स्टेशनकडे देतोय, पोलीस अधिकाऱ्याकडे देतो, त्याच्या आधारावर चौकशी होईल. आणि म्हणून मी सांगतो की दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी लवकरच होईल. तिथले जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून जे काही फुटेज मिळालं त्या फुटेज मध्ये सुद्धा जे काही आहे ते समोर येईल. आपण बघितलं असं आतापर्यंत जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये फाटलेले कपडे असलेली ती महिला दिसते, पण कपडे फाडताना कोणी दिसत नाही. पण कपडे फाडतानाचा व्हिडिओ का नाही, ते व्हिडिओ जे काय आमच्याकडे आले ते आपण या ठिकाणी दिसते थोडंफार की कोण कपडे ओढतं आपसात त्यांच्याच परिवारातले, ते सगळे व्हिडिओ आहे ते उद्या समोर येतील आणि त्याच्या आधारावर सत्य काय या महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल. मनोज जरांगे यांच्या प्रेशरमुळे सरकार झुकते का, त्यांनी एकतर्फी कारवाई केली? मनोज जरांगे कोण, तो कोण सरकार झुकवणारा? सरकार काही असे आयऱ्या गायऱ्या कोण झुकणार नाही. सरकार काही कुणाच्या बापाला घाबरत नाही. सरकार सत्य पद्धतीने काम करेल. फक्त जनभावना समजून काही गोष्टी सरकार त्या ठिकाणी संयमानं घेतात, जनताही त्या ठिकाणी संयमानं घेते, परंतु म्हणून त्याचा गोष्टीचा फायदा घेऊन कुणी अतिरेक करू नये. मी म्हणून तो कायदा हम करे सो कायदा कुणी या ठिकाणी लागू करू नये. जर सत्य असेल तर जळून लावा, परंतु असत्य असेल तर त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी दादागिरी दाखवू नका, एवढंच आमचं सांगणं आहे. हो, एक महत्वाचा प्रश्न आहे बघा, या मतदारसंघामध्ये सर्व समाज राहतात, सलोख्यानं एकोप्यानं राहतात. आता पुढे म्हणजे ही घटनेनंतर आता पुढची भूमिका काय, हा एकोपा कसा टिकून राहील, सलोखा कसा टिकून राहील, काय प्रयत्न करणार? आजही या ठिकाणी स्थानिक सगळे जाती धर्माचे लोक एकत्रितच राहतात. सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. कालही एकत्रित होतो, आजही एकत्रित आहे, उद्याही आम्ही सगळ्या समाजाचे लोक एकत्रित राहू, सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी एकत्रित राहू. बाहेरून येऊन कोणी विष पेरण्याचं काम करत असेल तर ही जिजाऊची पावनभूमी आहे, या भूमीत ते चालणार नाही आणि कोणी जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होऊ देणार नाही. हाच आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. शांतता नांदावी हाच आमचा प्रयत्न आहे. म्हणून आमचा इशारा तोच आहे. आमचं म्हणणं नाही या भागातले लोक चुकीचं करतायत, पण तो बाहेरच्या सांगण्यावरून या भागातले काही एक दोन लोक जे गळाला त्यांच्या लागले त्याच्यावरून हे सगळं प्रकरण घडतंय. त्यांचा सुद्धा सीडीआर तपासा, ते कुठं कुठं गेले होते, हे प्रकरण घडण्याच्या अगोदर कोणाकोणाला भेटले. प्रशासनासाठी आता हा वाद सोडवणं मोठं आवाहन ठरत आहे. पीडित महिला संजीवनी वाघ म्हणतात, माझ्यासोबत जे घडलं ते अत्यंत निंदनीय आहे, मला न्याय हवाय. तर आम्ही महाराजांच्या विरोधात नाही, पण हा वाद राजकीय हेतून प्रेरित आहे असं सरपंच गणेश काकड म्हणत आहेत. हा वाद वैयक्तिक रागातून होता की यामागं काही राजकीय पोळी भाजली जात आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईलच. पण शिवरायांच्या नावावर रक्ताचे नाते असलेल्या दोन समाजात पडलेली ही दरी महाराष्ट्राच्या अस्मितेला नक्कीच साजेसी नाहीये. चिखला गावात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आलाय. आता प्रशासन यावर तोडगा काय काढणार आणि 26 फेब्रुवारीचा इशारा टाळता येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे, बुलढाणा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.